ईशान्य मुंबईत पुठ्ठ्याची डमी मशीन बाळगल्या प्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी केलेली ही कारवाई दडपशाही असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। पाहूयात। मतदानाच्या दिवशी देखील मुंबईत उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। ईशान्य मुंबईत मतदान केंद्राबाहेर डमी ईव्हीएम घेऊन बसलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या 2 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून आमदार सुनील राऊत यांनी पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं। मतदान केंद्रापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून ताब्यात घेतलं असा सवाल सुनील राऊतांनी उपस्थित केला। आता अटक केली आहे, ताब्यात घेतलंय, काय ताब्यात घेतले त्यांना, ताब्यात घेतलेलं पोलीस आहे। काय सांगताहेत? पोलीस अंडर प्रेशर काम करतायत। पोलीस अंडर प्रेशर काम करतायत। पोलिसांना प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांना अटक केलेली आहे, दबावाखाली अटक केलेली आहे। संजय राऊतांनी देखील सत्ताधाऱ्यांवर काही आरोप केले आहेत। पोलीस आणि प्रशासनाला हाताशी धरून सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। निवडणूक आयोगानं मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात हे काही करू नये अशा कोणत्याही गाईडलाईन नसताना इकडले काही लोक या कोणते भारतीय जनता पक्षाचे वगैरे हे पोलिसांवर, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली। उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या असा आरोप अनिल परबांनी केला। सत्ताधारी रडीचा डाव खेळत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। शिवसैनिकांना पोलिसांचे फोन जात होते मतदारसंघ सोडून जा म्हणून। शिवसेनेच्या शाखा प्रमुखांवरती दबाव होता, परंतु वेळीच आम्हाला कळलं, आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। हे आता सगळे रडीचे डाव ते खेळणार। आज देखील जे प्रयत्न त्यांना करावे लागतील, ज्याला शेवटचे हातपाय मारणं म्हणतात, तसं ते करण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई ठाण्यातील निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली नाही, पण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ठिकठिकाणी झडल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।